लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींना मिळणार भाऊबीज ओवाळणी। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना नुकतेच सप्टेंबर महिन्याचे पैसे काही दिवसापूर्वी मिळाले होते आणि आता लाडक्या बहिणींना लगेच मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचे पैसे सोबत दिवाळी बोनस प्लस भाऊबीज ओवाळणी। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे। आज तारीख आहे 26 ऑक्टोबर। दिवाळी बोनस प्लस भाऊबीज सर्वात मोठी अपडेट। गिफ्ट दोन्ही एकत्र मिळणार आहेत। 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता लगेच वाटप होणार आहे। सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत। मग यामध्ये 36 आउट ऑफ 36 जिल्हे, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा, सर्वच्या सर्व जिल्हे, सातारा असेल, सांगली जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, कोल्हापूर जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, ठीक आहे, बीड जिल्हा, कोणत्याही जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 16व्या हप्त्याचे गिफ्ट वाटप होत आहे। आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड युअर अकाउंट नंबर असा मेसेज आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना लवकरच येणार आहे। आणि विशेष म्हणजे हे पैसे सकट वाटप होणार आहे। तर बघा, आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत आहोत। त्यामुळे या व्हिडिओवरती सर्वांनी लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप दिवसानंतर आपण या चॅनलवरती आता कमबॅक करत आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही मिस अपडेट झाल्या होत्या या चॅनलवरती सर्व आपण कव्हर करणार आहोत। तुम्हाला A to Z माहिती या चॅनलवरती देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा आधीसारखा सपोर्ट दाखवा या चॅनलवरती। या चॅनलवरती लाखो मध्ये व्ह्यूज आले पाहिजेत, ठीक आहे। तुम्ही सर्वांनी नक्की प्रतिसाद दाखवा, ठीक आहे। आता बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? 1500 मिळणार की 2100 मिळणार? लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी कधी मिळणार? लाडक्या बहिणींना दिवाळी पाडवा, दिवाळी सणाचं गिफ्ट कधी मिळणार? लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी गोड होणार। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीला मिळणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोबत दिवाळी बोनस। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। तर बघा, यंदाचं लाडक्या बहिणींचं दिवाळी गिफ्ट लेट पण थेट मिळणार आहे, कारण की उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी खुशखबर 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 खुशखबर। त्यांनी सांगितलेलं आहे की भाऊबीजची ओवाळणी माझ्या बहिणींना देणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना पैसे पुन्हा एकदा मिळणार आहेत, लगेच मिळणार आहे। तुम्हाला सप्टेंबरचं गिफ्ट मिळालं, आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना लगेच लगेच ऑक्टोबरचं गिफ्ट आता या ठिकाणी जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचा यावर्षीची दिवाळीचा सण आनंदात जावो। सर्व लाडक्या बहिणींना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा। सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा, नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा, दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर्स, सर्व लाडक्या बहिणींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे। तसेच आपल्या चॅनलतर्फे आता बघा, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती आता सध्या जवळपास आपल्या चॅनलवरती बघा 50K म्हणजे 50,000 युट्यूब फॅमिली थोडी कमी आहे पूर्ण होण्यासाठी। तर तुम्ही सपोर्ट दाखवला तर लवकरच आपली 50,000 सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, ठीक आहे। आणि तुम्हाला हे पण सांगतो, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख म्हणजे 100K होतील, 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलतर्फे एक पैठणी साडी वाटप केली जाणार आहे आणि ही पैठणी साडी लकी विनरला मिळणार आहे। या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला बघा चांगले चांगले कमेंट्स करायचे आहेत। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी वाटप करण्यात येणार आहे। हे पण सर्वांनी लक्षामध्ये घ्या, ठीक आहे। त्यामुळे सर्वांनी चांगले चांगले कमेंट्स करायला विसरू नका। 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी आपल्या चॅनल थ्रू वाटप होणार आहे। तुम्ही सुद्धा या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। आता बघा, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी मोठी मोठी आनंदाची बातमी। तर आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे भाऊबीजची भेट आणि हे खुलासा केलेला आहे, याबाबत खुशखबर दिलेली आहे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे भाऊ,
ठीक आहे, शिंदे भाऊ यांनी सांगितलेलं आहे, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की भाऊबीजची भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे उद्यापासून सोमवार आहे, उद्यापासूनच ही भेट जमा होण्याचे ठिकाणी हाय चान्सेस आहेत. लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर आनंदाची बातमी पहा. दिवाळी पर्व आता सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीज या ठिकाणी मिळणार आहे, हे या ठिकाणी त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. तसेच त्यांनी लाडक्या बहिणीला अजून एक गुड न्यूज दिलेली आहे. लाडक्या बहिणी भरपूर वेळा त्यांच्या मनामध्ये शंका येते, डाऊट येते की लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार, 1 महिने चालणार, 4 महिने चालणार. आता 1 वर्ष झालं, 1 वर्ष होऊन 3-4 हप्ते सुद्धा झाले. ठीक आहे, 3 हप्ते झाले, 15 हप्ते टोटल मिळाले. मग असे हप्ते किती दिवस मिळणार, 5 वर्ष मिळणार का, असा प्रश्न सर्व जवळपास लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत असतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर, सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी लाडक्या बहिणीला आश्वासन दिलेलं आहे, खुशखबर दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 5 वर्ष या योजनेला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला 100% 5 वर्ष पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. ही बातमी, ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता बघा, सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पूर्ण करण्याची. आणि ही प्रक्रिया आता जवळपास बऱ्याचशा लाडक्या बहिणींची पूर्ण सुद्धा झालेली आहे. काही लाडक्या बहिणींची पेंडिंगला असेल. जर तुमची झाली नसेल तर तुम्ही बघा, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे जोपर्यंत पात्र महिलांची ई-केवायसी झाली आहे, त्याच म्हणजे ज्या महिलांची ई-केवायसी झालेली आहे त्याच महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो. नाही, असं नाहीये. ज्यांची झाली नसेल त्यांना सुद्धा मिळेल, कारण की नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी साठी मुदत आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी करून घ्या. वेबसाईट सुरळीतपणे चालत आहे. सध्या ओटीपीचा काही जास्त प्रॉब्लेम येत नाहीये. ई-केवायसी करण्यासाठी नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे. जर ई-केवायसी महिलांनी केली नसेल तर त्या महिलेचा लाभ पुढे जाऊन त्यांचा बंद होऊ शकतो, याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी करा. तसेच लाडक्या बहिणींचे काही कॉमन प्रश्न आहेत या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर या कॉमन प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा, सर्वात महत्वाची मुद्दा काय आहे तो आपण या ठिकाणी पाहावा. तर बघा, पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा, मला पैसे येत होते पण यावेळी नाही आले, असं का झालं. तर बघा, तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकतं, किंवा तुमचं नाव जर वगळण्यात आलं असेल तर चेक करा. नाव वगळलं असेल तर, किंवा तुम्हाला अपात्र ठरलं असेल म्हणून सुद्धा आले नसतील, किंवा असं सुद्धा होऊ शकतं की तुमचं आधार कार्ड कदाचित बँकेसोबत लिंक नसेल. ठीक आहे, त्यामुळे पुढचा ऑक्टोबरचे पैसे येताना ते लिंक करून ठेवा, म्हणजे एक साथ तुम्हाला ते पैसे भेटून जातील. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का. तर बघा, निकषात बसत असाल तरच अर्ज करू शकता, अन्यथा अर्ज फेटाळला जाईल. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील. तर बघा, योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. ऑफिशियल जोपर्यंत कोणता शासन निर्णय होत नाही तोपर्यंत काही होणार नाही, म्हणजे नवीन अर्ज करणाऱ्यांना संधी तोपर्यंत दिली जाणार नाही. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, योजना बंद होणार आहे का. तर नाही, योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जाते. ही योजना 5 वर्ष चालणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या सर्वांनी हे कन्फर्म केलेलं आहे की योजना सुरळीतपणे 5 वर्ष महायुती सरकार चालवणार आहे. मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे, कुठे पाहू हा प्रश्न बघा, mha.gov.in किंवा mha.dbt पोर्टलवरती तुम्ही हे चेक करू शकता. ठीक आहे, हे काही कॉमन प्रश्न होते जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी मध्ये आता ओटीपी प्रॉब्लेम येत नाही. लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, आपली ई-केवायसी करून घ्या. वेबसाईट आता सुरळीतपणे व्यवस्थितपणे सुरू आहे. ठीक आहे, आता बघा, बँक खाते तपासणी. तर बघा, पैसे येण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करावे लागतील. ई-केवायसी करताना तुमची बँक खाते आधार कार्ड लिंक आहे की नाही हे अगोदर अचूकपणे तपासावे व त्याची खात्री करा. अर्जाची स्थिती तपासा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योजनेच्या अधिकृत साईटवर जाऊन तुमच्या अर्जाची तपासणी करा. तर सर्वात आधी तुमच्या अर्जाची मंजुरी तुम्ही या ठिकाणी तपासू शकता. त्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाभार्थीचा आधार क्रमांक टाका. तर बघा, नवीन पेजवर ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा
ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा. मी सहमत आहे या पर्यायावरती तुम्ही टिक करा. ओटीपी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग बघा ओटीपी व्हेरिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. लाभार्थीच्या आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करा. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. 2 ओटीपी येतात, पहिला झाला, आता हे दुसरा. मग काहींना एरर येऊ शकतो, सध्या एरर येत नाहीये, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मी सहमत आहे बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी टाकून सबमिट करा. आणि या ठिकाणी बघा ते झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 ओटीपीची प्रोसेस झाली. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. जी पण तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. उदाहरणार्थ ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करायचे आहे. जी पण असेल एसबीसी असेल तर एसबीसी सिलेक्ट करा. एनटी असेल एनटी सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर डिक्लेरेशन घोषणा तुम्हाला करायची आहे. मग याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, याचं तुम्हाला हो यस म्हणायचं आहे. दुसरा प्रश्न विचारला आहे त्याचं सुद्धा तुम्हाला हो यस म्हणायचं आहे. हो यस निवडल्यानंतर दिलेली माहिती खरी आहे आणि खोटे आढळल्यास कारवाई होईल या टिक वर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ई-केवायसी यशस्वीरित्या तुमची पूर्ण होते. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली की अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती मेसेज पडतो की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला कसं जर चेक करायचं असेल की खरंच आपली ई-केवायसी झाली आहे का, तर हे तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता. तुम्हाला त्याच लाडकी बहिणींच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर बघा त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लाडकी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक केल्यास या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे, म्हणजेच आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसतो. या मेसेजच्या ऐवजी तो मेसेज दिसतो की याची पूर्ण झालेली आहे प्रक्रिया. ठीक आहे. असा मेसेज तुम्हाला आला की समजून जायचं तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. असा जरी तुम्हाला मेसेज आला असेल तरी सुद्धा तुम्ही घाबरू नका, तुम्ही काळजी करू नका, तुमची सक्सेसफुली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस. आजपासून होणार पैसे वाटप. आज सकाळपासूनच सप्टेंबरचे पैसे वाटप. दिवाळी सणांची भेट लाडक्या बहिणींना आता वाटप होणार आहे. लेट पण थेट भाऊबीज ओवाळणी सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र महिलांना आता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. प्रत्येक महिलांनुसार पैसे वाटप होणार आहेत. काही महिलांचे पैसे पेंडिंगला असतील त्यांना 3000 रुपये, काही महिलांचे 3 महिन्याचे पैसे पेंडिंगला असतील त्यांना 4500 रुपये, रेग्युलर महिलांना 1500 रुपये, तसेच दिवाळी बोनस सर्व पैसे आता पटापट या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि विशेष म्हणजे सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ही बघा बँकांची यादी आहे. मग तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल, त्या कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, एसबीआय असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, इंडियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, युको बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक असेल. ठीक आहे. सर्व बँकांमध्ये मग सर्वात अगोदर पोस्ट किंवा बऱ्याच महिलांनी पोस्ट बँकेचे सुद्धा खाते दिलेले आहे. सर्व बँकांमध्ये हे पैसे आता भाऊबीज ओवाळणी आता जमा होणार आहे. विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होणार आहेत. कधीपर्यंत पैसे वाटप होतील आता मी तुम्हाला या ठिकाणी डेट सांगणार आहे. तर बघा मिळालेल्या माहितीनुसार बघा पुढील 2-4 दिवसांमध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. विशेष करून जी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे ती शक्यता आहे 30 ऑक्टोबरच्या अगोदर किंवा 30 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी जमा केली जाईल.